बैठकीमध्ये ठाकरे बंधूंकडून व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे। देशात कुठेच सध्या निवडणुका नाहीयेत, तर व्हीव्हीपॅट आणा, व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका असं मत ठाकरे बंधूंनी मांडले। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी होत आहे अशी तक्रार उद्धव ठाकरेंनी केली। अशा बोगस मतदार नोंदणीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्यानंतर खडसे महाजन यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलंय। काळजी करू नका, तुमच्या प्रॉपर्टीची आम्ही काळजी घेऊ असा टोला गिरीश महाजनांनी खडसेंना लगावलाय। त्यावर माझीच नाही तर सर्वांच्याच प्रॉपर्टी सांभाळा असं म्हणत एकनाथ खडसेंनी महाजनांना सुनावलं। कुख्यात गुंड निलेश घायवळ याला रोहित पवार यांनीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलाय। निलेश घायवळ प्रकरणात रोहित पवार हे धादांत खोटं बोलत आहेत, मात्र ते आता तोंडघशी पडले आहेत असं राम शिंदे म्हणाले। 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी रोहित पवार यांनीच निलेश घायवळ याला प्रचारात उतरवलं होतं। माझा आणि निलेश घायवळचा दूरपर्यंत एकमेकांशी संबंध नाही असं राम शिंदे यांनी म्हणाले। आमदार संग्राम जगतापांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आलंय। संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत। पवारांनी जगतापांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे संकेत दिले होते, मात्र जगतापांचे दौरे हे सुरूच आहेत, त्यामुळे त्यांना मुंबईमध्ये बोलावलं असून अजित पवार आणि जगताप यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे। बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी 2 वर्षापूर्वी दिलेली जागा राज्य सरकारने रद्द केली। महायुती सरकारच्या काळात प्रहारला ही जागा देण्यात आली होती। ही जागा रद्द करताना पक्षाला पर्यायी जागा देण्यात आलेली नाही। या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। सावंतवाडीच्या राजकारणात पुन्हा एकदा राजशाही एंट्री पाहायला मिळणार आहे। तब्बल 35 वर्षांनंतर सावंतवाडीच्या भोसले घराण्यानं पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे। भोसले घराण्याच्या युवराज्ञी श्रद्धा भोसले नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर भाजपकडे भोसले घराण्यानं उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे आता सावंतवाडीत दीपक केसरकरांची कोंडी होणार आहे। निवडणूक म्हणजे फ्रॉड झालाय, देशात एवढं बोगस मतदान कधी झालं नव्हतं असा आरोप संजय राऊतांनी केलाय। नाशिकमध्ये 3.5 लाख बोगस मतं असून मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसह बोगस मतं आहेत असा दावा राऊतांनी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना मुंबईत न येण्याबाबत खडसावल्याची माहिती समोर आली आहे। संजय मोरेंनी अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांना चांगलेच खडे बोल सुनावलेत, तर बोलवल्याशिवाय मुंबईत यायचं नाही असा दमही त्यांनी भरल्याची माहिती मिळते। सोलापुरात काँग्रेस पक्षाकडून वोट चोर गद्दी छोड असं स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे। मोहन जोशी, प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असं स्पष्टीकरण विदर्भ विभागीय बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। जिथे स्थानिक समीकरणांमुळे महायुती होणं शक्य होणार नाही, तेथे मैत्रीपूर्ण लढती होतील आणि कुठल्याही परिस्थितीत घटक पक्षांवर टीका करायची नाही असे निर्देश फडणवीसांनी दिले। सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर काही शंका असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे सहभागी होणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे। मनसे महाविकास आघाडी सोबत आली तरी आम्हाला फरक पडणार नाही।
कोकणातील आणि रायगडमधील मनसेची ताकद कमी आहे, त्यामुळे अडचण भासणार नाही असं वक्तव्य भरत गोगावलेंनी केलंय। अलिबागमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भरत गोगावलेंचा पुत्र विकास गोगावले देखील उपस्थित होते। विकास गोगावले देखील यंदाची जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याने महाडमधून विकास गोगावले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंनी केली आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज पूर्ण माफ होत नाही तोवर शेतकरी पुन्हा उभं राहणं शक्य नसल्याचं खडसे म्हणाले। जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरानं विक्रमी उसळी घेतली आहे। सोन्याचे जीएसटी सह दर प्रति तोळा 1,31,000 पोहोचले। केवळ एका दिवसामध्ये सोन्याच्या दरात तब्बल 4,000ची वाढ झाली आहे, तर चांदीचा दर आता 1,96,000 प्रति किलो झालाय। दीपावलीच्या मुहूर्तावर थांबा हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। यानिमित्त प्रेक्षकांच्या यशासाठी अभिनेत्री रश्मिका मांदना आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी साईबाबांना साकडं घातलंय। महाराष्ट्रातील पुण्यातील अबोली लोखंडे मिस ऑस्ट्रेलिया झाली आहे। मागील 5 वर्षांपासून ती ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होती। यावेळी मिस ऑस्ट्रेलिया हा किताब पटकावल्यानंतर त्यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वामध्ये शिवसैनिकांनी आरसीएफ कंपनीवर मोर्चा काढलाय। यावेळी कार्यकर्त्यांनी अलिबाग मांडवा रस्ता रोखून धरला, त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत। तर आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते। ठाण्याच्या दिशेकडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे। घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, चेंबूर, सायनपर्यंत ट्रॅफिक जाम झालाय। शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांना देखील ट्रॅफिकचा सामना करावा लागलाय। सांगलीच्या औदुंबर गावासाठी महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून यांत्रिक बोट प्रदान करण्यात आल्या आहेत। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते बोटीचं लोकार्पण करण्यात आलं। परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पीक नुकसानीनंतर पीक विमा कंपन्यांनी आणलेला वजन काटा फॉल्टी असल्याचं समोर आलंय। या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलंय। संबंधित कंपनी विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रेल्वेतून सोन्या चांदीची तस्करी करण्याचा मोठा डाव रेल्वे सुरक्षा दलानं उधळून लावलाय। एका प्रवाशाकडून तब्बल 3,37 लाखांचे दागिने हे जप्त करण्यात आले आहेत। 3,27 लाखांचं सोनं तर 7.5 किलोपेक्षा अधिक चांदी आढळली आहे। अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, मात्र अद्यापही शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे भरपाई कधी मिळणार असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। पिंपरीत दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्यात। रंगीबेरंगी आकाश कंदिलांची धूम पाहायला मिळते। काळेवाडीतील भरारी महिला संस्थेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या आकाश कंदिलामागे महिलांच्या आत्मनिर्भरतेची आणि आर्थिक नियोजनाची एक प्रेरणादायी कहाणी पाहायला मिळते। सांगलीच्या तासगाव आणि कवठे महाकाळ या ठिकाणी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। शेतकरी कर्जमुक्ती आणि सरसकट पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली। सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडत पार पडल्या आहेत। 61 जागांसाठी झालेल्या आरक्षण सोडतमध्ये 38 जागा खुल्या गटासाठी राखीव झाल्या आहेत। त्यामध्ये 19 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत, तर 7 जागा या अनुसूचित जाती गटासाठी आरक्षित झाल्या आहेत। नागपुरातील शासकीय मेडिकल आणि मेयो महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये फूड डिलिव्हरी एजंट्सना आता एंट्री मिळणार नाहीये। पश्चिम बंगालमधील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीनं प्रभारी आयुक्तांच्या आदेशानुसार जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेमध्ये एकूण 67 नागरिकांच्या तक्रारी वजा सूचना प्राप्त झाल्या आहेत।
अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील अतिदुर्गम बल्हाडी गावाच्या जमिनीतील पाण्यात क्षारचं प्रमाण जास्त असल्याने या गावातील नागरिक हे किडनी विकाराने त्रस्त झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। अशाच किडनी विकाराने त्रस्त एका महिलेचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गावकरी संतप्त झालेत। नाशिकच्या पंचवटीमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका युवकावर हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय। यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हटकल्याने तरुणाचा जीव वाचला। दरम्यान दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। शहापूर आणि मुरबाडचे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं। याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते संवाद मेळावा शहापूर येथे घेण्यात आलाय। या मेळाव्यात शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आले होते। सामाजिक न्याय विभागाकडूनच दिव्यांगांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत न्याय हक्कासाठी दिव्यांगांनी तीव्र आंदोलन पुकारलंय। अमरावतीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालय परिसरामध्ये हे आंदोलन केलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील मुलं शहरात प्रवेश करताना अडचण ठरलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात 31 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे। या कामाबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अधिकृत पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली आहे। वेंगुर्ल्यातील आरवली गावात पांढऱ्या कमळाचा बहर पाहायला मिळतोय। पाणथळ भागामध्ये पांढऱ्या कमळांचे मळे फुललेत। आरवलीच्या बेतोबाला या पांढऱ्या कमळाच्या फुलांचा अंगरखा बनवून घातला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई सोलापूर बँगलोर विमान सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सोलापूर विमानतळावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला। मावळातील पवना धरणावर राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेचा जलथरार रंगला। पवना धरणामध्ये रंगलेला हा जलथरार फक्त या स्पर्धेपुरता मर्यादित नाही, तर पुढे ऑलिम्पिक आणि त्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवण्यासाठी ही लढाई आत्तापासूनच सुरू झाली आहे। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी धाराशिवमधील वाघेगव्हाण या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य माणसांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी वर्धा पोलीस दल समोर आलंय। 1800 पोलिसांनी आपला 1 दिवसाचा पगार देण्यासाठी पुढाकार घेतला। राज्यभरात कापसाच्या बाजारभावात घसरणीचा कल दिसून येतोय। गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये दर हा 4.26% खाली आला आहे। नागपुरातील एका घरात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची साठवणूक करणाऱ्या घरावर पोलिसांनी छापा टाकलाय। या कारवाईमध्ये 1,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मालेगावात एटीएस आणि तेलंगणा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। कारवाई करून अटक केलेल्या तौशिफ शेख या तरुणाला कोर्टात हजर करण्यात आले। कोर्टाने ट्रांजिकट कस्टडी दिल्यानंतर पोलिसांनी त्याला उच्च न्यायालयामध्ये हजर केले, तर तौशिफ शेखवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। पुण्याच्या रांजणगावात नशेत भरधाव वेगाने जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे। हेमंत इनामे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। तर अपघात करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावरती पुणे ग्रामीण पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। पुण्यात दुकानात वस्तू घेण्याच्या बहाण्याने चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेलं। खासदार सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांवर प्रश्न उपस्थित केलेत। गडचिरोली पोलिसांना सर्वात मोठं यश मिळालंय। माओवाद्यांच्या संघटनेत सर्वोच्च असलेल्या 40 दशकांपासून माओवादी संघटनेला उंचीवर नेणारा माओवाद्यांचा बौद्धिक चेहरा असा ओळख असलेला मोठा नेता मल्लोजला वेणुगोपाल उर्फ भूपतीने
त्याच्या 8 साथीदारांसह आत्मसमर्पण केलंय। पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। दुकानातून वस्तू घेण्याच्या बहाण्यानं चोरट्यानं महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं। याचा व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत पोलिसांवर प्रश्न उपस्थित केलाय। पोलीस आयुक्तांनी याची गांभीर्याने चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली।